ऑफिसमधून बेल वाजली की लगेच धावत जाणारा, एक फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पोहोचवणारा, पाहुणे आले की चहा आणि कॉफी नेऊन देणारा, कॉलेजमध्येच नाही कॉलेजच्या बाहेरचं एखादं काम असेल तर ते काम करणारा, ही सगळी कामं करणारा एकच व्यक्ती, ते आपले मोहन मामा. मोहन मामा मूळचे नांदेडचे, पण आज मामांना आपल्या महात्मा गांधी मिशन महाविद्यालयामध्ये काम करताना 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षामध्ये काम करताना मामांना खूप वेगवेगळे अनुभव आले. या 10 वर्षात मामांच्या आयुष्यात एक भयानक संकट आलं. ते संकट साधंसुद्धा नसून अर्धांगवायूच्या झटक्याचं होतं. या वाईट काळात मामांच्या परिवारामध्ये कमाई करणारे मामा एकटेच. सगळ्या परिवाराची जिम्मेदारी आपल्यावरच आहे हे ओळखून मामांनी आपल्या हिंमतीच्या जोरावर हार न मानता या अर्धांगवायूचा सामना केला. जेथे लोक अर्धांगवायूमध्ये अर्ध शरीर गमावता, तेथे मामांनी या संकटाशी सामना करताना आपला फक्त एक कान गेला. कॉलेजमध्ये सकाळी 8 ते रात्री 6 पर्यंत, कधी कधी रात्री 8 पर्यंत काम करताना मामाची ऊर्जा कधीच कमी होत नाही. आजच्या काळात अगदी लहान मुलांकडे सुद्धा स्मार्टफोन आहे. तेथे आपले मोहन मामा साधा फोन वापरतात. राहणीमान एकदम साधी, अशी ओळख आपल्या मोहन मामांची. असा माणूस जो कधी एकही सुट्टी न घेता पूर्ण ऊर्जेने आपल्या कॉलेजला सेवा देतो, असा व्यक्ती आपल्या कॉलेजला मिळालाय याचा आम्हा सगळ्यांना खूप मोठा अभिमान आहे. संपूर्ण कॉलेजतर्फे मोहन मामा, तुमचे धन्यवाद. दहा वर्षामध्ये चांगले काही माणसं भेटले, वाईट काही माणसं भेटले, पण इथला अनुभव ते एकदम चांगला आहे. म्हणजे मी कुठे जातो येतो, जात नव्हतो येत नव्हतो. इथे समजा आपला विकास झाला की कसं वागायचं, कुणाशी कसं बोलायचं, पुन्हा मॅडमचं मार्गदर्शन वगैरे, त्याच्यामुळं पर्सनॅलिटी वगैरे थोडंफार डेव्हलप करण्यासाठी वेळ भेटला. आणि इथे आल्यानंतर बरंच काही शिकायला भेटलं. मी एमजीएमला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे काम करण्याची संधी दिली. धन्यवाद.